निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांवर भविष्यात कोणत्याही परवानगीविना चित्रीकरण करता येणार आहे आणि त्यासाठी महापालिकेच्या वतीनं आखणी केली जाते। या नियोजनात काही चित्रीकरण स्थळांची नावं निश्चित झाली असून आगामी काळात त्यात आणखी भर पडेल अशी माहिती आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष 250 गणपती ट्रेन व्यतिरिक्त आणखी 44 विशेष ट्रेन चालवणार आहे। तसंच दिवा चिपळूण दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या आणखी 2 सेवा चालवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे गणेशोत्सव काळात 296 विशेष ट्रेन गणेश भक्तांच्या सेवेमध्ये धावणार आहेत। राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसना इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा केला जातो। डिझेल इंधनाच्या सवलतीमध्ये 1 ऑगस्टपासून प्रति लिटर 30 पैशांची वाढ करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे आता एसटी प्रशासनाचे दिवसाला सरासरी 3,23,000 रुपये म्हणजेच वर्षागणिक अंदाजे 11 कोटी 80 लाख रुपये इतकी बचत होणार आहे। ताफ्यात कमी होत चाललेल्या बसमुळे मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास खडतर होतोय आणि एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळात बेस्ट बसचे तब्बल 23,000हून अधिक वेळा ब्रेकडाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे। भर रस्त्यात बस बंद पडल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतोच, शिवाय ड्रायव्हर आणि कंडक्टरचा देखील त्रास वाढतो आणि वाहतूक कोंडी होते। पश्चिम रेल्वेवर कवच ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्याचे काम वेगानं सुरू आहे। आतापर्यंत विरार ते दहिसर दरम्यान 48.1 किलोमीटर अंतरावर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं काम पूर्ण झालंय। एकूण 60 किलोमीटर रूट अंतरासाठी 120 किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं उद्दिष्ट असून हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। शहर रचना आणि गृहविकास क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिडको महामंडळात गेल्या काही वर्षांपासून मनुष्यबळाची कमतरता भासत होती। मात्र आता सिडको व्यवस्थापनानं रिक्त पदांवर भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतलाय। अलीकडेच 160 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा पार पडली। त्यानंतर येत्या कालावधीत अर्थात चालू वर्षात विविध संवर्गातील इतर आवश्यक पदांसाठी देखील टप्प्याटप्प्यानं भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सिडकोनं घेतलाय। बदलापूर कर्जत पुणे महामार्गावरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद होते। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच अवघ्या 12 तासात हे पथदिवे प्रशासनाकडून सुरू करण्यात आले। त्यामुळे नागरिकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार व्यक्त केले। नागपूर महापालिकेला पायाभूत सुविधा निर्मिती आणि विकास कामांसाठी 315 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। पालिका निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून नागपूर महापालिकेला मोठं गिफ्ट मिळालंय। महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये 1 ऑगस्टपासून हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे। सुरुवातीच्या टप्प्यात केईएम रुग्णालयामध्ये त्यानंतर पूर्ण क्षमतेनं इतर रुग्णालयांमध्ये देखील या प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे। राज्यातील उद्योगांना पाणीपुरवठा, वीज, रस्ते, पर्यावरण, मंजुरी, वनपरवानग्या, मजूर कायदे, जमिनीचे वाटप आदी सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। उद्योगधंद्यांना लागणारे सर्व परवाने मैत्री पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने द्यावेत असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले। जगप्रसिद्ध बीबी का मकबरा पाहून हा दख्खनचा ताज की ब्लॅक ताज असा सवाल देश विदेशातील पर्यटक गाईडकडे उपस्थित करतायत। भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून मकबऱ्यात ठिकठिकाणी संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। मात्र मुख्य मकबरा मिनारचं संवर्धन गतीनं पूर्ण करण्याची मागणी पर्यटकांकडून होतीये। राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक 1 महिन्याच्या तारखेला वेतन देण्याची सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अधिवेशनात केली होती। मात्र अधिवेशन संपून काही दिवस उलटले असतानाच वित्त विभागानं आंबेडकर यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे। NHMच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जुलैच्या वेतनासाठी आवश्यक निधी 15 ऑगस्टनंतरच देण्यात येईल असं सांगितल्यानं या कर्मचाऱ्यांना पुन्हा वेतन विलंबाचा सामना करावा लागणार आहे। नाशिक जिल्ह्यातील 29 प्रकल्पांमध्ये 79.65% पाणीसाठा जमा झालेला आहे, तर गेल्या वर्षी या दिवशी हा साठा केवळ 35.63% होता। तर जवळपास 11 धरण 100% भरली असून गंगापूर धरण यामध्ये 78.20% आलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात केवळ 57% जलसाठा आहे आणि यावर्षी अप्पर वर्धा धरण 100% भरणार की नाही याची चिंता लागलेली आहे। कारण अर्ध्या जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याच धरणातून होत असल्यामुळे शेती, सिंचन आणि उद्योगाला सुद्धा याच धरणातून पाणी पुरवठा होतो। मात्र भर पावसाळ्यात वर्धा नदीचं पात्र अद्यापही कोरडं ठाक आहे। जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणात जुलै महिन्याच्या अखेरीस अवघा 62% जलसाठा जमा झाला असून या धरणावर जळगाव शहरासह जळगाव MIDC आणि जामनेर तालुक्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे। दरवर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील जलसाठा यंदा घटलेला आहे।
जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा हिरवाईनं नटलेल्या असून रिमझिम श्रावण सरी आणि पर्वतरांगांमध्ये दाटून आलेले ढग यामुळे सातपुडा पर्वतरांगांचं नैसर्गिक सौंदर्य खुललेलं आहे आणि त्यामुळे सातपुडा पर्वतरांगातील हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना खुणावतंय। पुण्याच्या वडगाव जलकेंद्रावर आज दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे या कालावधीत वडगाव जलकेंद्रातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असून या जलकेंद्राच्या अंतर्गत असणारा धायरी, हिंगणे, आंबेगाव आदी भागात पाणीपुरवठा कमी दाबानं होणार आहे। भिवंडी तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची एकहाती सत्ता असणाऱ्या खारबाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नितेश उर्फ बाळा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। आपल्या समर्थकांसह माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी भाजप प्रवेश केला। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतलेला आहे। मुंबई आणि ठाणे परिसरातील हजारो कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी गावी जाणं सोयीचं व्हावं यासाठी दिवा जंक्शनवरून 38 फेऱ्यांच्या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। या निर्णयामुळे गणेश भक्तांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबई महानगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। मध्य रेल्वे 250 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे। या व्यतिरिक्त 44 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा मध्य रेल्वेनं निर्णय घेतला आहे। गणपती मंडपासाठी खड्डा खणल्यास मंडळानं यंदा 7 पट म्हणजे 15,000चा दंड आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्याबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू असं आश्वासन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलंय। आता एक मोठी बातमी, महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। महादेव मुंडे हत्या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीदरम्यान मुंडे कुटुंबीय आपली सर्व कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत। पुण्यातून एक मोठी बातमी, पुण्यातील रेव पार्टी प्रकरणातील आरोपी आणि एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे। खेवलकर यांना पुणे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे, तर खेवलकर यांनी आता न्यायालयीन कोठडी मिळण्याची त्यांना शक्यता आहे। खेवलकरसह इतर 5 आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। पुढची बातमी पाहूयात। ठाण्यामध्ये माजी खासदार राजन विचारे यांच्या विरोधात बॅनर झळकले होते। दरम्यान ते बॅनर काढायला आलेल्या पोलिसांमध्ये आणि युवा सैनिकांमध्ये बाचाबाची झाली। पोलीस आमच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप युवा सैनिकांनी केलाय आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या युवा सैनिकांनी विचारे यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला। विचारे यांनी ऑपरेशन महादेव संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। दरम्यान पोलिसांनी काढलेल्या बॅनर युवा सैनिकांनी फाडला आणि त्यामुळे काही काळ पोलीस आणि युवा सैनिकांमध्ये झटापट झाली। लुईसवाडी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत असल्यानं महाराष्ट्र सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी केलेली आहे। याबाबत पीएम मोदींनी सीएम फडणवीसांना आदेश द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। धाराशिव पवनचक्की कंपनीच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत। पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। जिल्ह्यातील महसूल आणि पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दखल देत नसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून पवनचक्क्यांच्या कारभाराची तक्रार करणार असल्याचं भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी म्हटलं। विश्व मानव तस्करी विरोधी दिवस निमित्त जळगाव रेल्वे स्थानकात जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे मानव तस्करी विरोधात समाजात जागरूकता निर्माण करणं असून याबाबत प्रवाशांना माहिती पत्रक वाटप करण्यात आलं। 2008 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर होणार आहे। निकालानंतर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस सज्ज झाले असून शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात पुन्हा अळ्या, किडे आणि बुरशी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। लोहारा तालुक्याच्या नागरा जिल्हा परिषद शाळेमध्ये हा प्रकार घडला आणि त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला। अमरावतीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं। जनसुरक्षा विधेयकाविरोधात कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झाला।
अहिल्यानगरमधील शेवगाव शहरात अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता। ही अतिक्रमणं हटवण्यासाठी मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर उतरून मोहीम हाती घेतली। यामध्ये मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणं हटवण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात भव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। तब्बल 300 बैलगाड्यांनी या शर्यतीमध्ये सहभाग घेतला। या बैलगाडी शर्यतीला पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अयोध्येमध्ये कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील पुरणखेड इथल्या नितेश भाटे या जवानाला वीरमरण आलं। विजेचा जोरदार झटका लागल्यानं जवान नितेश भाटे यांचा मृत्यू झाला होता। घाटेच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। मराठवाड्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 1,87,00,000 आहे आणि 1 जुलै 2025 पर्यंत मराठवाड्यातील मतदारसंख्या 1,60,00,000 झालेली आहे। परिणामी निवडणुकीनंतर लोकसंख्येच्या तुलनेत जनसुविधांच्या कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला तारेवरची कसरत करावी लागेल। जळगावच्या मुक्ताईनगरमधील जेई स्कूलमध्ये 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या आवारात मृत्यू झाला। मित्रांसोबत खेळून पाणी पिऊन बाकावर बसल्यानंतर क्षणार्धातच कोसळल्यानं शिक्षकांनी त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी या विद्यार्थ्याला मृत घोषित केलं। जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। त्यांच्या जागी अशिमा मित्तल यांना जालना जिल्हाधिकारी या पदावर नियुक्त करण्यात आले। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील गोजोरा कंडारी मार्गावरील वराडसिंग गावाजवळ रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावर डबकं साचलंय आणि चिखल्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जाते। गोंदिया जिल्ह्यातील गणेश नाल्याजवळ एक गुरखा गाईला चरायला गेला असता पाण्याच्या प्रवाहात एक गाय वाहून जात असताना तिला वाचवताना त्याचा तोल जाऊन नाल्यात वाहून गेला। ग्रामस्थांनी तातडीनं प्रशासनाला माहिती दिली असता बचाव पथकामार्फत गुराख्याचा मृतदेह 200 मीटर अंतरावर आढळला। भिवंडीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाकडून उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। आदिवासी बहुल विभागातील चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याची मागणी आंदोलकांनी केली। शहापूर तालुक्यातील खडवली पश्चिमेच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्डेमय रस्त्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले असून प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होतंय आणि या खड्ड्यांमुळे अपघातांचाही धोका वाढलेला आहे। आता एक मोठी बातमी